नमस्कार, मी छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर ही छान अशी मी रेसिपी बनवलेली आहे आणि ती सगळ्या मुलांना काय तर मोठ्यांना पण खूप आवडीने खातील, मोठे पण। आणि खरं सांगायचं म्हटलं तर मुलं ह्या गोष्टीमध्ये खूप अव्वल असतात, मुलांना ह्याच गोष्टी खूप आवडतात। तर मी माझ्या मुलासाठी स्पेशली बनवलेलं होतं, त्याला खूप आवडतं रॅप पनीर आणि ते काय काठी रोल वगैरे खूप आवडतात त्याला, त्याच्यामुळे मी हे सगळं बनवलेलं आहे। ती कशी बनवली आता आपण सुरुवात करूया। इथे मी घेतलेला आहे मैदा आणि डायरेक्ट मी आता पॉकेटच फोडत आहे, कारण की ठेवलेलंच होतं, काढलेलं नव्हतं। तर मी ते जवळपास एक मोठी वाटी जे असते तेवढं मी मैदा वापरत आहे। म्हणजे तुम्हाला जेवढ्या तुमच्या घरातले लोक असेल त्यानुसार तुम्ही तो मैदा घेऊ शकता, असं काही नाही की प्रमाणानुसार टाकायचं आहे, पीठ मळायचं आहे फक्त। तर इथे मी मीठ टाकलं आणि छान आता थोडंसं मी एक एवढा चमचा, एक टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे आणि तेल थंडगार आहे, मोहन वगैरे गरम असं करून काही टाकलेलं नाही आहे मी। तर छान असं ते तेल जे आहे ते सगळं पिठाला असं चोळून घ्यायचं आहे आणि पिठाला चोळून घेतल्यानंतर सगळं पीठ चोळल्यानंतर मग छान थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। तर पीठ असं खूप असं सैल पाहिजे नाही, कारण की खूप जास्त पाणी टाकून मळू नका, जेणेकरून ते एकदम सैल होणार आणि तुम्हाला ते व्यवस्थित तो जो रॅप आहे तो बनणार नाही। तर त्याच्यामुळे जे आहे ते रॅपचं जे कोटिंग असतं ते खूप असं छान असं घट्टसर मळावं लागतं त्याच्यामुळे। तर इथे घट्टसर आपण आता मैद्याचा गोळा जो आहे तो मळून घेऊया। तर या प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून आता तो मैदा मी मळून घेणार आहे। तर गोळा छान घट्टसर करायचा आहे आणि छान 10 ते 15 मिनिटं त्याला असं बाजूला सारून ठेवून द्यायचं आहे। तर या प्रकारे माझा गोळा एकदम रेडी झालेला आहे। खूप बघू शकता तुम्ही, खूप असा घट्ट पण नाही आहे आणि खूप असं सैल पण नाही आहे। तर छान असा मी गोळा आता गोल गोल करून मी त्याला छान असं वरून तेल लावून घेणार आहे आणि छान असं ठेवून देणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी असं ठेवलं आहे आणि ते छान आता तेल लावून मी थोडंसं झाकण लावून देणार आहे। तर तेल लावलं आहे छान आणि आता मी ते वरून कवर करून त्याला आता 10-15 मिनिटं ते बाजूला ठेवून देऊया। तर इथे आता आपल्याला पनीरचं जे कोटिंग आहे ते करायचं आहे। तर पनीरसाठी जे आपण मॅरिनेशन करायचं आहे पनीरला ते, तर 2 चमचे मी घट्ट दही वापरलेलं आहे, गोड दही वापरा। आणि त्याच्यानंतर मी टाकलेला आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल कश्मीरी लाल तिखट आणि बिलकुल अर्धा चमचा एवढा वरचं टोक जे आहे तेवढं मी थोडासा गरम मसाला घेतला, मीठ घेतलं चवीनुसार आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि साधं तिखट मी थोडंसं घातलेलं आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे 1 चमचाभर आणि छान आता ते मिक्स करून घेऊया। तर मिक्स पूर्ण असं छान पद्धतीने करायचं आहे। तर इथे तुम्ही कलरचा फूड कलर जर वापरायचा असेल तो पण वापरू शकता, जेणेकरून त्याला कलर छान येण्यासाठी, पण गरज नाही आहे। मी जेवढे फूड कलर अवॉइड केले तेवढे चांगले असते, कारण की ते पण हानिकारक असतात शरीरासाठी, तर ते नाहीच घेतलेले बरे। इकडे आपलं छान असं मॅरिनेशन तयार आहे आणि इकडे आपण पनीरचे तुकडे करून घेऊया। तर हे पनीर आहे जवळपास 125 ग्रॅम, खूप जास्त काही घ्यायचं नाही आहे। तुम्हाला जर वाटत असेल जास्त तर तुमच्या घरच्या लोकांनुसार तुम्ही करा, आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे आम्हाला तेवढं काही लागणार नव्हतं। तर छान असे मी पनीरचे गोल छान तुकडे करून घेतलेले आहे चौकोनी। तर या एवढ्या शेपचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे, थोडेसे जास्त पण असले तरी चालेल। त्याच्यामध्ये टाकून घेऊया मॅरिनेशनमध्ये आणि छान आता मिक्स करून ठेवून देऊया। तर हे मिक्स करून फक्त 10 ते 15 मिनिटं हे पण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्या पिठाला अर्धा तास होऊन जाईल आणि याला 10-15 मिनिटं होऊन जाईल। तर या प्रकारे असं आपल्याला कोटिंग करून ठेवून द्यायचं आहे, मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे पनीर टिक्का बनवायसाठी पण हे सगळं लागतं। याच्यामध्ये थोडंसं धन जिरं पूड असं वगैरे टाकलं तरी चालेल। तर इथे ते बाजूला सारलेलं आहे मी, ते झाकून ठेवलेलं आहे। आता इथे आपण त्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स लागतात ते घेऊन घेऊया। तर इथे मी कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 कांदे घेणार आहे आणि 2 शिमला मिरची घेणार आहे। तर या प्रकारचे मी कांदा सोलून छान त्याचे काप कसे करायचे तुम्हाला बघून घ्या, कारण की ते काप महत्त्वाचे असे चौकोनी काप वगैरे याला करायचे नसतात। आणि हे मधातलं जे देठ असतं जे शेवटचं ते काढून घ्यायचं, त्याने ज्याच्यामुळे आपलं जे कांद्याचे जे वेगवेगळे परत आहे ते निघून जाईल, छान दिसेल त्याने। आणि परतीच पाहिजे ना आपल्याला, एकसरचा असा कांदा कापलेला नको, तर त्याच्यामुळे असं लांबट असा कांदा कापून घ्यायचा आहे। तर या प्रकारे मी लांबट कांदा असा कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता।
तर हे कट करून झाल्यानंतर ह्या 2-3 कांदे मी तसेच कट करून घेतले आणि त्याच्यानंतर मी असं त्याच्याला चोडून मोकळं केलेलं आहे. मीठ वगैरे चोडायचं नाही आहे, मीठ बिलकुल वापरायचं नाही आहे याच्यामध्ये. मी ते चोडून का घेत आहे कारण की त्याच्या लेयर्स मी बाहेर काढत आहे. तर चोडल्यामुळे लेयर्स त्याच्या बाहेर निघून जाईल. तर याप्रमाणे मी पूर्ण सगळा कांदा कट करून त्याच्या लेयर्स बाजूला काढून ठेवलेले आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याला थोडंसं प्रोसेस जरा जास्त आहे, पण तुमच्यानुसार तुम्हाला व्हेजिटेबल्स फक्त कांदाच हवा असेल तर कांदा पण वापरू शकता. गरज नाही आहे शिमला मिरची पण वापरायची. पण शिमला मिरची वापरल्याने काय होतं, थोडीशी चव जी असते शिमला मिरचीची त्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे शिमला मिरची पण याच प्रकारची आपल्याला कट करून घ्यायची आहे. दोन्ही झाले आहे कट. आता घेऊया टोमॅटो. तर टोमॅटो कसा कट करायचा आहे, टोमॅटो मधनं कट करून घ्या आणि आतमधला जो गर असतो तो सगळा बाहेर फेकून द्यायचा आहे. नसन फेकून द्यायचं, काही फेकायची गरज नाही आहे. काढून ठेवायचा मस्तपैकी. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ लावायचं आणि छान असं चेहऱ्यावर मळायचं, म्हणजे तुमचं फेशियल पण होऊन जाईल. म्हणजे थोडंसं स्क्रब पण होऊन जाईल तुमचं, म्हणजे फेकण्यात काही ते जाणार नाही. तर छान इथं कांदा पण टोमॅटो आणि शिमला मिरची कट झालेली आहे. छान मी पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. तर मी इथं तेल वापरत आहे आणि सगळं पनीरचे जे आपण मॅरिनेशन केलं होतं ते सगळं पनीर आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. तेल सध्या खूप जास्त असं वापरायचं नाही आहे, थोडं कमी वापरा. आणि भाज्या वगैरे लागणार आहे, भाजी बनवायची आहे. भाजी वगैरे अशी काही बनवायची नाही आहे. जर तुम्हाला वाटत आहे तेल जास्त झालं आहे तर ते तुम्ही बाजूला सारून ठेवू शकता. पण मी जेवढं तेल वापरलं तेवढं एकदम पुरेसं आहे. 2 टेबलस्पून एवढं तेल तुम्ही वापरू शकता तेवढ्या पनीरला. तर छान असं आपण शिजवून घेऊया पनीर, म्हणजे छान असे स्पॉट आले पाहिजे रेड कलरचे त्याला. तर छान असं आपण पनीर शिजवून घेऊया. आणि पॅनमध्ये घेतलं म्हणजे कसं म्हणजे खूप इझी जातं ते टॅप करायसाठी आणि ते शिजवायसाठी. इथे पनीर छान शिजून आलेला आहे, कलर छान आलेला आहे त्याला. आता आपण कांदा आणि शिमला मिर्च आणि टोमॅटो घालून घेऊया, म्हणजे व्हेजिटेबल्स पूर्ण घालून घेऊया. त्याच्यावर थोडंसं ब्लॅक पेपर थोडंसं स्प्रिंकल करूया, थोडीशी तिखट स्प्रिंकल करूया आणि थोडंसं मीठ चवीनुसार फक्त भाज्यांना लागण्यासाठी. तसं तर ऑलरेडी टाकलेलं आहे, पण भाज्यांना लागण्यासाठी वेगळं थोडंसं टाकू शकता. इथे छान असं भाजी टॅप करून घ्या. नसेल जमेत तर प्लीज असं करून फालतू भाज्या वाया घालवू नका. तुम्ही सराट्याने वगैरे केलं तरी चालेल, जशी मी ह्याप्रमाणे करत आहे. स्टार्टिंगला मी तर केलं ते आणि त्याच्यानंतर मग ते मिक्स नव्हतं झालं तर त्याच्यामुळे मी सगळं केलं. प्रॉपर मी तुम्हाला सांगते, खोटं असं कुठलंच बोलत नाही. सरळ आपली भाषा असते त्याच्यामुळे. तर छान आता जे थोडीशी ग्रेव्ही जी राहिली होती माझी ते पण घातली, जेणेकरून त्याचं जे बाइंडिंग आहे ते मस्त येईल आणि खायला छान रुचकर लागेल. त्याच्यामुळे दह्याचं होतं त्याच्यामुळे खूप मस्त लागतं सगळ्या भाज्यांना दही लागल्यानंतर. तर मी इथे छान आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झाल्यानंतर छान आपल्याला ते गॅस बंद करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून तेच बाजूला सारून ठेवायचं आहे. सारण थोडंसं थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण पोळी वगैरे लाटू, तोपर्यंत ते सगळं आपलं होऊनच जाईल थंड. ते इकडे मी कोथिंबीर टाकत आहे आणि आपली छान भाजी मिक्स करून घेऊया. पनीरचं सगळं जे पनीर टिक्क्याचं सामान आहे ते सगळं छान मिक्स करून घेऊन आता मी ते बंद करून ठेवून देणार आहे. साईडला आपण हे सगळं ठेवून देऊया. बघू शकता तुम्ही मस्त झाली आहे. अशी पण तुम्ही पोळीसोबत खूप छान प्रकारे खाऊ शकता. गरज नाही आहे की तुम्हाला ते रॅपच करावं लागेल. मस्त असं खा. फक्त याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी टाकून घ्या. आपण रॅप करत नाही आहोत त्याच्यामुळे. आणि असंच नुसतं खाल्ली तरी भाजीसारखं तरी खूप मस्त वाटते. तर इकडे आपलं ते तर स्टफिंग जे आहे ते तर पूर्ण आपलं तयार आहे. आता इकडे आपण थोडासा गोळा मळून घेऊया आणि गोळा मळल्याने एकदम सॉफ्ट झाला तो गोळा माझा. तर छान आता मी गोळाला एक छोटासा गोळा घेते त्याच्यामधून. आणि गोळा एकदम छोटासा घ्यायचा नाही आहे, थोडा मोठासर घ्यायचा आहे, कारण की आपल्याला बनवायचा आहे रॅप, रोल बनवायचा आहे. त्याच्यामुळे थोडीशी पोळी जी आहे आपल्याला मोठी बनवायची आहे. तुम्ही साधी पोळीसुद्धा लाटू शकता. इथे मी लच्छा पराठा टाईप लाटत आहे. तुम्ही साधी पण पोळीचा उपयोग करू शकता. तर आधी आपण सर्वात पहिले जी पोळी आपण आहे ते लाटून घेऊया. सगळी मैदा असतो तो थोडासा आकसलेला असतो, कारण की जेव्हाही आपण पोळी बनवायला जातो तो आणखी कमी होऊन जातो. तर थोडासा जोर देऊनच त्याला लाटावं लागतं. आणि आपण तेलाचा वापर नाही करतो, पिठाचाच वापर करत आहोत. शक्यतोवर तेलाचा वापर कमीच केला पाहिजे, कारण की शरीरासाठी तेल आपल्या खूप गरजेचं असतंच, पण एवढं पण गरजेचं नसतं की शरीराला आपल्या हानी पोहोचेल एवढं पण. तर मी छान पीठ लावूनच छान मी त्याची पोळी लाटून घेतली आणि छान आता त्याला मी अशी मोडी पाडून घेत आहे. बघू शकता तुम्ही कसं करायचं आहे. 2-3 प्रकार आहे लच्छा पराठ्यांचे, ते पण मी तुम्हाला एखादी वेळेस व्हिडिओ बनवीन त्याचा. तर हा आता छान मस्त असा पराठाचा
जो बेस जो आहे तो झालेला आहे. रोल करून घेऊया मस्त असेच रोल बनवून ठेवून त्या साईडला. नंतर पटापट आपले पराठे लाटून मग आपण ते स्टफिंग करू शकतो. तर या प्रकारचे रोल जर तुम्ही बनवून जरी ठेवले, तेल लावून वगैरे बाजूला सारून ठेवले तरी हे राहू शकते, दिवसभर राहू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर छान असं असे रोल बनवून ठेवून द्यायचे आहे आणि जेव्हा आपल्याला हे पाहिजे तेव्हा आपण करून देऊ शकतो मुलांना. आता छान थोडंसं पीठ भुरभुरते आणि छान अशी मी पोळी लाटून घेते. तर या प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना एवढाच विचार करा की थोडंसं हलक्या हाताने लाटा, जेणेकरून त्याच्या लेयर्स जे आहे त्या आपल्याला बाहेर काढायच्या आहे. तर एवढं लक्षात ठेवा की पोळी लाटताना आपल्याला थोडीशी खूप असा दाब द्यायचा नाही आहे किंवा खूप असं त्याला जोर लावून करायचं नाही आहे. आणि जास्त जोरीनं पण त्याला परत येणार नाही, त्याच्यामुळे परती निघल्या पाहिजे. जसं लच्छा पराठा आपला असतो, तुम्हाला सगळ्याच गृहिणींना म्हणा किंवा सगळ्यांनाच माहीत असते ऑलमोस्ट लच्छा पराठा. तर इथे तावा गरम झालेला आहे आणि मस्त अशी आता मी पराठा जो आहे छान असा तुम्ही बघू शकता, वरून लेयर्स दिसतच असेल तुम्हाला. दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजून घ्यायचं ना. मग छान असं तेल, बटर, तूप तुम्हाला काय लावायचं आहे ते लावायचं, पण ते थोडंसं प्रमाण तेलाचं असो, बटरचं असो की तुपाचं असो थोडं जास्त ठेवायचं. बघू शकता तुम्ही लेयर्स दिसत असेल तुम्हाला, तर लेयर्स छान दिसतात. थोडासा मीडियम गॅस करायचा आणि मस्त असा खरपूस पराठा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे यांनी परतवलं असतं मी सरातानी, तर तेल माझ्या अंगावर आलं असतं म्हणून मी हळूसकन त्याला पलटवलं आणि आपला रॅप तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यावर टाकूया शेजवान चटणी. मी जास्त करून पाऊच वापरते. का, जेव्हा पाऊच आपल्याला संपून जातो तर मग दुसरं फोडण्यासाठी आपल्याला एकदम रेडी असते. ते याच्यामधलं घेतलं म्हणजे ते बंद करून 10 वेळा ठेवण्यापेक्षा एखादं पाऊच घेतलं की टाकलं की बस संपला विषय. त्याच्यामुळे मी पाऊच जास्त वापरते. त्यानंतर टाकूया आपण पनीरची जे स्टफिंग बनवलं ते टाकून घेऊया आणि छान त्याच्या आता पनीरचे जे आहे आजूबाजूला करून छान तुकडे करूया, जेणेकरून त्याच्यावर ग्रीन चटणी वगैरे छान घालता येईल आपल्याला. तर याप्रमाणे आपल्याला पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहे मस्त असे. आणि व्हेजीज वगैरे जास्त मुलांच्या पोटात जात नाही, त्याच्यामुळे या प्रकारे जर दिलं तर अरे वा, मस्त मज्जेने खातात मुलं. तर इथे मी इथे चटणी केली होती, ग्रीन चटणी. तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी, तर तुम्ही जाऊन माझ्या व्हिडिओला भेट द्या, चॅनलला भेट द्या, तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटून जाईल. तर छान अशी मी चटणी टाकली, नंतर त्याच्यावर सॉस टाकला आणि मग छान कांदा, थोडीशी आपली शिमला मिर्च सगळं टाकून मग छान त्याला रॅप केला. तर याप्रमाणे आपल्याला रॅप करायचा आहे. तुमच्याकडे जो पेपर असेल साधा तरी चालेल, असं गरजेचं नाही आहे की तुमच्याकडे बटर पेपरच असला पाहिजे किंवा इकोबेक पेपरच असला पाहिजे, गरज नाही आहे. एवढा खर्च पण करायचा नाही, जेवढा आपल्या घरी आहे तेवढ्यामध्येच आपण करायचं. या प्रकारचे मी 2 रोल मस्त रॅप केले आणि माझ्या मुलाला खाऊ घातले. खूप अप्रतिम झाले, मुलांना खूप आवडले, माझ्या मुलाला आणि आमच्या घरच्या सगळ्यांनाच आवडते. माझ्या मिस्टरांना पण आवडते, माझ्या मुलाला पण आवडते. ते दोघांनी मस्त आनंद घेऊन खाल्ला. तसंच तुमच्या पण मुलांना द्या, टिफिनवर द्या आणि नाश्त्याला पण करू शकता. खूप मस्त रेसिपी आहे. चला तर लवकरच सबस्क्राईब